तर नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे दुर्गेश्वरी. आम्ही चाललो होतो गणपती आणायला, त्यासाठी आवरून निघालोच होतं. बघू शकता किती छान छान गणपती होते आणि गावात तर खूपच गर्दी होती. त्यातल्या त्यात गणपतीचे रेट तर खूप जास्त होते. मग म्हणलं पुढं जाऊ. पुढं बघितले तिकडं पण तितकेच. मग मी म्हणलं जाऊ ते कुठून तरी घ्यायचंच येतं, काय रेटचं, एक दिवसच येतो गणपती. मग घेतला मी शेवट गणपती. मग चाललोच होतो आम्ही शॉपिंग करायला गणपतीची. अजून काही घ्यायचं होतं तरी मी बघतच होते गणपती. मला हा गणपती खूप आवडला होता. मी भाऊला म्हणलं हे घ्यायचा का, तो म्हणला आता घेतलंय तरी पण काय. किती भारी गणपती राव, ते फेट्यावाले ते. तेव्हा ते मामा कसे चहा पिते, चहाची मजा घेत होते. आम्ही गेलो पुढं बघितले गणपती. मग तिथून एक चॉईस केला, कृष्णाचे गणपती बाप्पासोबत फोटो काढले. मग आम्ही गेलो डेकोरेशनचं सामान घ्यायला. तिथं कृष्णाला थांबवलं, परत फोटो काढायचं म्हणत होता, फोटो काढले. मग आम्ही डेकोरेशनचं सामान घेत होतो. तिथं बघितले खूप छान छान सामान होतं, पण रेट खूप जादा होते. त्याच्यामुळं ते तोरण आणि ते खूप छान होतं तिथं. ते मामा तर गिऱ्हाईक करत होते. मी म्हणत होते मामा कितीला आहे, ते म्हणे 20 रुपयाला. मी म्हणलं ठीक आहे बरं. मग परत बघितले, भाऊला विचारलं, भाऊ तुला कोणतं तोरण आवडतं का, सांग मला. मग आपण ते मस्तपैकी घरी आलो. मग गणपतीला ओवाळण्याची तयारी केली. ताट फूल सगळं आणले. मम्मी तर पापडावरून आत्ताच उठली होती. तोंड बिन पुसलं मस्तपैकी तिने. मग आम्ही गणपतीची पूजा केली. मग त्याला म्हणे ये आता घेऊन, त्याच्या हातात फुलबिल दिलं. तर हसायला लागला खूपच जास्त. मग मी आले त्याला घेऊन घरात मस्तपैकी. याला म्हणलं माझ्या हातात तोरण दे, आणि कॅमेरा बघितला तर लगेच लाजायलाच लागला, पळून गेला भाऊ. हे बघा मी असा सेटअप तयार केला होता गणपती बसवायला. मग नंतर मी एक साडी आणि त्याला कृष्णा आणि हर्षदा मला मदत करत होते डेकोरेशनचं सामान लावायला. त्याने मदत केली मला. मग मी पण म्हणलं थांबा तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. मी त्यांना खायला दिलं आणि मग मी तुम्हाला आमच्या डेकोरेशनबद्दल सांगायला लावलं. लाईटिंग लावली, फुलं ते लावले. मग मी म्हणलं वा बरं झालं टायमावर आले, माझी मदत झाली. ते दोघं म्हणायला लागले तू तर मोबाईल घेऊनच ती ब्लॉग शूट करते, आम्हाला तर काही मदतच करू लागणार. तुझा गणपतीनं आम्ही सगळी मदत करतोय, तू तर नुसता ब्लॉगच काढते. मी म्हणलं अरे बाबांनो काय होतं. तेव्हा त्याच्या हातातून लगेच तांब्या पडला. मी म्हणलं बरं आहे बाबा, बरं झालं माझ्या पायावर नाही पडला. मग कृष्णा लागला स्वस्तिक काढायला. स्वस्तिक मी तर म्हणते आमच्या घरात त्याच्यासारखं स्वस्तिक कोणीच काढू शकत नाही. खूपच छान स्वस्तिक काढलं त्यांनी, माझ्यापेक्षा पण छान. बघा फायनल आमचं डेकोरेशन तयार झालं. मस्त लाईटिंग माळा त्या लावल्या. बघा किती छान दिसते राव. चला तर आता बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.